तर आता माझ्याही कानावर एक कथा आली। शंकराची जी पत्नी होती सती, तिने दक्ष राजाच्या यज्ञात उडी घेतली आणि त्यानंतर विष्णूने शरीराचे तुकडे केले, पृथ्वीवर पडले, त्याची तयार झाली शक्तिपीठ। आता ती शक्तिपीठ किती होती, काय होती किंवा आहेत ह्याच्यावरही याचाही खूप गोंधळ आहे खरं सांगायला गेलं तर। पण ह्यातलं जे करवीर तीर्थ आहे ते नक्की काय हे समजून घेण्यासाठी मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये मला काही गोष्टी आढळल्या की वेगवेगळ्या ठिकाणाहून ऐकले गेलेले संदर्भ असतात ते वेगवेगळे असतात। शक्तिपीठाची रचना कोणत्या पार्श्वभूमीवर झाली हे आपण जर समजून घेतलं तर आपल्याला करवीर नगरीची सुद्धा महती लक्षात यायला मदत होईल। सती ही दक्षराजाची कन्या आणि शिवाची प्रथम पत्नी। पार्वती ही शिवाची दुसरी पत्नी जी हिमवानाच्या पोटी जन्म घेतला ते। या सतीनं दक्ष प्रजापतीच्या यज्ञाला ती उपस्थित राहिली आणि त्या ठिकाणी दक्ष प्रजापतीनं शंकराचा अपमान केला म्हणून तिनं यज्ञात उडी नाही घेतली। तिनं योगाग्नीतून स्वतःच्या शरीरातून योगाग्नी प्रकट केला आणि त्या ठिकाणी स्वतःचा देह भस्मसात केला। तिला जो क्रोध आला होता आपल्या पतीच्या अपमानामुळे, त्यामुळे सतीनं योगाग्नीत स्वतःचं शरीर भस्मसात केलं। आणि मग ही वार्ता जेव्हा नंदीनी शंकरांच्यापर्यंत पोहोचवली तेव्हा भगवान शंकर इथं आले। ज्या ठिकाणी ते यज्ञभूमी होती त्या ठिकाणी ते आले। सतीचा अर्धवट जळालेली काया त्यांनी खांद्यावर घेतली आणि तांडव नृत्य सुरू केलं। ते इतकं भयंकर होतं की ब्रह्मांडाचा प्रलय होतो की काय अशी अवस्था निर्माण झाली। आणि मग शंकरांना थांबवायला त्यांच्या समोर कोण जाणार, कोणाचंही सामर्थ्य नव्हतं। म्हणून भगवान विष्णूंनी शंकराच्या खांद्यावर असलेल्या सतीच्या देहाचे सुदर्शन चक्रानं वेगवेगळे भाग केले आणि ते त्याच्या तांडव नृत्य करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी पडले। त्याच्यामध्ये ब्रह्मरंध्र पडलं, ते थेट अफगाणिस्तानजवळ बलुचिस्तानच्या ठिकाणी एक क्षेत्र आहे हिंगुळजा म्हणून, तिथं ब्रह्मरंध्र म्हणजे मस्तकाचा भाग पडला, तिच्या हृदयाचा भाग पडला तो गुजरातमध्ये आबुस्थानात पडला, तिच्या पायातले नुपूर होते ते श्रीलंकेत पडले आणि सतीचे 3 नेत्र ज्या भूमीमध्ये पडले ती भूमी म्हणजे ही करवीर नगरी। त्यामुळं सतीच्या 3 नेत्रांचं स्थान, जसं सतीच्या हृदयाचं स्थान म्हणून आपल्याला गुजरातमधला आबू पहाड ओळखला जातो, सतीचं योनिपीठ ज्या ठिकाणी पडलं ते आसाममधलं कामाख्या मंदिर प्रख्यात आहे, तसं सतीचे 3 नेत्र या ठिकाणी पडले आणि म्हणून या ठिकाणी जे शक्तिपीठ निर्माण झालं, शक्तिपीठांची यादी आहे 51 शक्तिपीठांची यादी आहे। या 51 शक्तिपीठांचा संदर्भ असा आहे की शक्तीची उपासना संपूर्ण भारतात म्हणजे आजच्या भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणू नका, अगदी अफगाणिस्तान सुद्धा त्यावेळेला भारताचाच भाग होता आणि श्रीलंका, ब्रह्मदेश, मलाया हे सगळे देश भारताचाच भाग होता। आणि या संपूर्ण परिसरात जिथं जिथं शक्तीची उपासना केली जात होती त्या सर्व उपासकांना एका सूत्रामध्ये जोडण्याचं काम करणारी ही शक्तिपीठांची कथा। आणि त्यातलं महत्त्वाचं शक्तिपीठ म्हणजे देवीचे 3 नेत्र, त्रिनेत्र ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणाला करवीर हे नाव प्राप्त झालं। या ठिकाणी देवीचं स्थान हे महिषासुरमर्दिनी स्वरूपामध्ये आणि त्याचा भैरव हा क्रोधीश भैरव या नावानं प्रस्थापित आहे। अशी 51 शक्तिपीठांची यादी आहे। सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर।